आणि आता काय माका सवय झालेली आहे त्याच्यामुळे असं का म्हणजे हे नाही, माका झोप येऊची नाही पटकन. कारण आपण आता का मुंबई गोवा हायवे पाठ झालेलो हा, त्यामुळे मुंबई गोवा हायवे रात्रीचा प्रवास माझा खूप वेळा झालो हा गाडीवरून, म्हणजे बाईकवरून. आपली लालपरी होती तेव्हा, त्याच्यामुळे माका म्हणजे सवय आहे माका. हाँ असं असं हाँ. हाँ बीच में गैप देख. मित्रांनो बाहेर पडा, थंडी बघा थंडी. अरे हात हे बघा कसे झालेत बघा, असं असं हे पण होत नाही बघा. आता मी थांबलो इथे हायवेला ह्याच्यासाठी, कारण आपला जो पार्टनर आहे हा बघा, हा हा इकडे दिसतोय, त्याला झाली, ह्याला आहे बघा, ह्याला झाली, जोरात झाली आहे त्याला. कडक थंडी आहे आणि गुलाबी गुलाबी थंडी आहे, गुलाबी थंडी. असे गाल वगैरे असे हात बी असे गार झालेत ना, कधी एकदा चहा बिट्टे गरम वगैरे मस्त झाले. आणि आता आम्ही खंडाळा घाटात आहोत आणि हवा एवढी सुटली ना, हवा म्हणजे गाडी कंट्रोल होत नाही, अशी बाहेर जात होती डबल सीट असून पण. आणि आता दातावर दात आपटायला लागले आणि आता खरी थंडी वाजायला लागली आणि मजा येते आता खरोखर. शिंगरोबा येतो रे बाबा, प्रवास सुखाचा होऊ दे, लेकरांना सांभाळ. बरोबर 12:49 झालेत आणि आत्ता आम्ही उभे आहोत, आपला राहुल खंडारे आहे त्याच्या बरोबर बिल्डिंगच्या बाहेर. आणि अचानक भयानक प्लॅन, म्हणजे आमचं सकाळी ठरलं, सकाळी ग्रुपवर मेसेज टाकला की महाबळेश्वरला जायचं आहे, कडक थंडी आहे, जे पण येतील ते येतील. आणि आता ही सगळी जी दिसते मंडळी ती सगळी रेडी झाली, सगळे जमा झाले. आता 1-2 जण बाहेर असल्यामुळे कॉन्टॅक्ट नाही झाला, पण अचानक भयानक प्लॅन म्हणजे खतरनाक प्लॅन झाला आमचा. आणि म्हणजे ध्यानीमणी नव्हतं कोणाचं की बाबा जायचं आहे. राहुल पण तयार झाला, गौरव भाई खूप दिवसांनी आला, म्हणजे त्याला टाईम भेटत नाही जॉबमुळे आणि बऱ्याच जणांना सुट्टी भेटत नाही. पण आज असा प्लॅन केला, म्हटलं नाईटला निघायचं, महाबळेश्वरला सकाळी सकाळी पोचलं की एकदम खतरनाक क्लायमेट आहे आणि थंडी तर कडक थंडी आहे. आता आम्ही निघतोय, आता मला वाटतं 12-1 वाजेपर्यंत आम्ही करेक्ट 1 वाजता इथून निघणार आहोत. आणि आपला इथून मंदार एक आला आहे, त्याच्यानंतर चंदन भाऊ आले, चंदन भाऊचा मित्र आहे. म्हणजे 4 बाईक आहेत आमच्याजवळ आणि 3 बाईकवर पिलियन आहेत, 2 डबल. फक्त एक मंदार आपला सिंगल आहे बाईक, पण मजा येणार आहे. आणि आत्ता तर थंडी नाही आहे एवढी, पण मला वाटतं लोणावळ्यानंतर थंडी जबरदस्त आहे, त्यामुळे हा एक प्लॅन खतरनाक केला. काय आपल्या पब्लिककडे पैसा खूप आहे, फक्त सुट्टी भेटत नाही, त्याच्यामुळे असे प्लॅन होत आहेत. स्पॉन्सर आपला सिद्धेश आहे. हां स्पॉन्सर मी आहे, कारण मला नाही आत्ताच माझा पगार वाढला आहे. गाइस कमेंट सेक्शन में पूरा भर दो हैप्पी एनिवर्सरी सिद्धेश आणि बहिनी. अभी क्या है, सबको पगार बहुत है, अभी राहुल को 1.5 लाख पगार है, लेकिन उसको क्या है छुट्टी नहीं मिलता है, तो इसलिए हम लोग सब मैनेज करके हम लोग जा रहे हैं. पण मित्रांनो ह्या राईडला खूप मजा येणार आहे आणि मजा आम्ही करणार आहोत. ॲक्च्युली मजा येत नाही, मजा करायची असते, तर ती ह्या राईडला तुम्हाला दिसेल काय मजा येईल. मागच्या व्हिडिओला तुम्ही बघितलात, चांगलं रिस्पॉन्स भेटला आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओला पण लई मजा येईल. आणि हा व्हिडिओ असा आहे की एक अचानक भयानक ठरलेला आहे, त्याच्यामुळे सगळे अचानक भयानक आलेले आहेत. सुट्ट्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही हे करतो आहे, कारण महाबळेश्वर 1 डे होत नाही. ॲक्च्युली 1 नाईट स्टे महाबळेश्वर ओके आहे, पण आपल्याला पॉसिबल नाही आहे ते तेवढं, त्यामुळे आम्ही म्हणजे नाईटला आम्ही प्रवास करणार आहोत, आरामात रिलॅक्समध्ये जाऊन मजा करत करत. आम्ही सकाळी आम्ही पोचणार आहोत 5 गणी महाबळेश्वर स्पॉट करून, परत संध्याकाळी आम्ही रिटर्न. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा, मजा येईल. आणि आज फर्स्ट टाईम मी इथून स्टार्ट करतो आहे ब्लॉग, कारण नाही तर माझं आपला घरी म्हणजे घरून सगळं स्टार्ट असतं, पण आम्ही घरून निघालो एकदम अर्जंटमध्ये, त्यामुळे काय बनवलं नाही, त्यामुळे इथून आज स्टार्ट होतं आहे. आणि सगळं घेतलेलं आहे, आपली बाईक आहे, माझ्या बाईकवर राहुल आहे. राहुलची आज इलेक्ट्रिक घेतली नाही आहे, कारण खूप प्रॉब्लेम होतो इलेक्ट्रिक घेतली. बार बोल के मेरे पापा ने भी बोल दिया आखिर में, भाई अभी मेरे को दूसरा बाइक ही लेना पड़ेगा. भाई ना मेन कंटेंट तो है. अरे भाई 1 लाख व्यू आया भाई तेरे को. 1 लाख इलेक्ट्रिक होता है. और वो रील के वजह से भाई एक फॉलोअर्स आया, वो अपना लालबाग से, वो रील देख के मैं आपका ग्रुप ज्वाइन किया. वो अपना है गणेश चौधरी, और आया नहीं एक्चुअली, उसको कल ब्लड डोनेट करने के जाने. ऐसे मैं बीच बीच में लाते रहूँगा गाड़ी और तेरे को कंटेंट मिलता रहेगा, तो टेंशन मत ले. नहीं भाई, अपना ये भी लेगा, अपना बड़ा सुपर बाइक भी लेने का है. गौरव को भी एक बाइक लेने का है, तो अभी उसको R1 GT लेने का था, उसके ऊपर वो अभी कौन सा मालूम नाही, राहायचं आहे. पण त्याला सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, बाईक घ्यायच्या त्याला जिम लावली पाहिजे, कारण जिम लावणं महत्त्वाचं आहे.
सो मित्रांनो आता मी इथे टाइमपास करत नाही. आता वाजलेत 12:52 झालेत. त्यामुळे इथे टाइमपास केलं तर खूप बोलण्यासारखं खूप आहे, पण आपण आता प्रवास करता करता बोलू. आता गोप्रो आपला स्टार्ट होईल, त्याच्यानंतर काय आपलं बडबडबड चालू राहील. नाही जी पण काय अपडेट असेल ती तुम्हाला देईन. त्यामुळे आता मी निघतोय. निघायचं काय? गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलो ऑफ लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अचानक भयानक प्लॅन असतात ना, त्यापैकी हा एक प्लॅन आहे आपला. आणि तो म्हणजे अचानक भयानक. दुपारी लंचच्या अगोदर म्हणजे ऑफिसमध्ये मनात विचार आला काय करायचं. शनिवार आलं ना की आपलं ती लगबग चालू होते ना, तसं एकदम झालं. आणि मी विचार केला ठीक आहे, असं म्हटलं महाबळेश्वर ॲक्च्युअली माझ्या डोक्यात होतं खूप, कारण थंडी आहे ना. त्यामुळे थंडीमध्ये आपले जे चांगले स्पॉट आहेत, जे लोकेशन आहेत ते आपल्या डोक्यात असतात. त्यामुळे त्यापैकी एक होता महाबळेश्वर मी 4 वर्षापूर्वी गेलेलो. पण आता विचार केला की बघू, ग्रुपवर म्हटलं मेसेज सोडून बघू कोण तयार होतं आहे. तर 4-5 लोक तयार झाले. आणि ॲक्च्युली मला मंदार होता माझ्यासोबत, कारण मला जायचंच होतं महाबळेश्वरला. कारण काय नंतर परत पॉसिबल होणार नाही. मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की आता संडेला राईड होणार नाही. मी संडेला बोललेलो, कारण आपले जे सबस्क्रायबर आहेत नवीन त्यांना माझ्यासोबत जी राईड करायची ती फक्त मी संडेला ठेवतो. मोस्टली मी नाईट राईड वगैरे नाही बोलवत. आणि नाईट राईड ही ॲक्च्युली अचानक ठरली, त्यामुळे मी नाही शेअर केली कुठेच इंस्टाला वगैरे. त्यामुळे अचानक भयानक प्लॅन ठरला. 4-5 जण आपण तयार झालो. बरेच जणांचे एक मित्र आलेत. गौरव आला खूप दिवसानंतर. आणि आम्ही फायनली निघालो आहे. आणि राहुल माझ्या मागे आहे. राहुलला बोललो इलेक्ट्रिक भाई तुझं घेऊ नको, आपल्याला परत रिटर्न यायचे. आणि महाबळेश्वर आहे, 5 तासाचा प्रवास आहे. अशा प्रकारे आपण निघालो आहे. मस्त थंडी आहे. आणि आता सिटीमध्ये असल्यानंतर एवढी थंडी अजून जाणवत नाही आहे, पण मला वाटतं बाहेर थंडी आपल्याला भेटेल 100% लोणावळ्यानंतर. त्यामुळे आम्ही लोणावळा रूट पकडला आहे, पुन्हा मार्गे सगळं मजा येणार आहे. थंडी आहे भारी, म्हणजे फुल तयारीत आहेत सगळे आपले रायडर्स, कारण त्यांना मी बोलूनच ठेवलेलं बाबा येताना एकदम रेडीमध्ये या. तर अशा प्रकारे हे फायनली आपलं प्लॅन झालं आणि आम्ही फायनली निघालो आहे. आणि ठीक आहे, जे अचानक भयानक प्लॅन होतं ते चांगलं असतं, की ते जोर जबरदस्तीने होतं ना, जाऊया कार्य हे कार्य ते कार्य, मग ते प्लॅन खूप लांबवतं आणि ते कधी होत नाही सक्सेसफुल. त्याच्यामुळे म्हटलं जाऊया चलाच. म्हटलं मंदार तरी तयार होता, गौरव तर रेडी होता, राहुल बोलला मी पण रेडी आहे. तर म्हटलं ठीक आहे, माझ्या बाईकवरून ये, जे पण काय पेट्रोल भरशील 4-5 हजाराचं ते माझ्या गाडीत टाक. टाईम भेटत नाही, त्याला पण सुट्टी नाही, मला पण सुट्टी नसते शनिवारची. त्यामुळे आपले जे पण आता हे सगळे रायडर सगळे बिझी असतात. त्यामुळे आपले अविनाश आला नाही, अभिषेक नाही आला, अजित भाऊंचा फोनच लागत नव्हता. पूर्ण दिवस मी फोन लावतोय, फोन नाही लागला. अभिषेकला मी फोर्स केलेला ॲक्च्युली, पण तो पण ॲक्च्युली नाही होत, कामामुळे काहीतरी काम असेल त्याचं, त्याच्यामुळे होत नसेल. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे, जे येतात ते येतात जाऊया आपण चला. काय डिसेंबर जानेवारी हे 2च महिने आहेत आपल्याला म्हणजे फिरण्यासाठी, म्हणजे चांगले दिवस. त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ. आता काय स्टे वगैरे होणार नाही ह्यामध्ये. त्यामुळे म्हटलं आपण नाईटला निघू. नाईटला निघाल्यानंतर कसं आरामात आपण दिलं, कारण मला तर सवय आहे, मला अशी काही झोप येत नाही ड्रायव्हिंग करताना. पण जर काय झापड आली तर आपण थांबणार आहोत. मजा करत एन्जॉयमेंट करत आम्ही आज महाबळेश्वरची जी आपली राईड आहे ती एन्जॉय करणार आहोत. थंडी पण अशी आहे ना की 2 दिवस येते 2 दिवस गायब असते. त्यामुळे आज चांगलं आहे आपलं नशीब, थंडी आहे आणि थंडी पाहिजेच. थंडीच्या दिवसात बाहेर पडलं आणि थंडीचं नाही मजा घेतली थंडीची ना, तर मजा नाही. कारण आता झोपायचं काय, आयुष्यभर झोपायचं आहे नंतर म्हातारपणी. मग ह्या दिवसात थोडंसं बाहेर पडल्यानंतर ना आपण निसर्ग काय आहे ते आपल्याला कळतं. आता इथे बघा, इथे आल्यानंतर थोडंसं मला एकदम गरम हवा आली, गरम. मी ट्रिप विसरलेलो, ट्रिप 0 करायला. आत्ता इथे आलो आणि ट्रिप 0 केली. ठीक आहे, म्हणजे मागचे किलोमीटर मी समजू शकतो की ते 30-40 किलोमीटर झाले असतील माझे. त्यामुळे आता स्टार्ट केलं आहे, आपल्याला कळेल आज आपली बाईक किती फिरेल पूर्ण महाबळेश्वर आणि महाबळेश्वर रिटर्न परत आल्यानंतर. टोटल माझी बाईक किती फिरली ती मला दिसणार आणि तुम्हाला पण कळेल. हे पूर्ण हा पट्टा पूर्ण गरम हवा येते, गरम हवा एकदम मजा येते, म्हणजे मध्ये थंड मध्ये गरम. पण लोणावळ्यानंतर मला वाटतं फुल एकदम थंडी असेल. आणि हे सगळे निघाले ते मला वाटतं हे सगळे फिरायला निघालेले सॅटर्डे नाईट. आता काय माका सवय झालेली आहे, त्याच्यामुळे असं का म्हणजे हे नाही, मला झोप येऊची नाही पटकन. कारण आपण आता का मुंबई गोवा हायवे पाठ झालेलो हा. त्यामुळे मुंबई गोवा हायवे रात्रीचा प्रवास माझा खूप वेळा झालो हा गाडीवरून, म्हणजे बाईकवरून. आपली लालपरी होती तेव्हा, त्याच्यामुळे माका म्हणजे सवय आहे माका. आपल्या राहुल बाय म्हणजे आता माझ्या बाजू पाठीमागे बसलो ना, त्याका सवय नाही, त्यामुळे त्याका सांभाळून घेऊन जाऊचा.
तो पहिल्यांदाच रात्रीचा प्रवास करता, गावाक परत जाऊचा पुढच्या महिन्यात, ती तयारी करूची हा. राहुल लाइट ओके है? लाइट ना बहुत ना, बस हो गया. हाँ दिख रहा है मेरे को. मित्र हो, ही जी लाईट दिसते ना, ही माझ्या बाईकची लाईट आहे, एक्स्ट्रा लाईट नाही आहे. जो बाईकचा मेन हेडलाईट आहे ती हेडलाईट आहे, फक्त मी चेंज केला आहे. कारण जे ओरिजिनल जे बाईकचा होता हॅलोजन बल्ब तो मी चेंज करून टाकला आणि हे लावलं. कारण मला सध्या टेम्पररी मला म्हणजे इनफ आहे एवढी लाईट. कारण मला 50 ते 60 मीटर मला ओकेमध्ये दिसते. म्हणजे आता 60-70च्या स्पीडमध्ये मला स्पीड ब्रेकर, खड्डा म्हणजे ओके आहे. म्हणजे वायझरमध्ये पण चांगलं क्लिअर दिसते. त्यामुळे मला सध्या तर काय लावायची गरज नाही. म्हणजे ज्यांचे जे नवीन बाईक आहेत त्यांना सांगतो चेंज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, काही इश्यू येत नाही, बिंदास चेंज करा तुम्ही. काय म्हणताय खोपोलीकर? 2:04 झाली. खोपोली सगळी झोपली शांत. पण लोणावळा झोपलं नसणार, कारण लोणावळ्याचा सॅटरडे आहे, त्याच्यामुळे फुल एकदम सॅटरडे नाईट एन्जॉय असेल तिकडे वरती. म्हणजे रोडवर नसेल पण हॉटेल्स वगैरे फुल असतील एकदम. म्हणजे बाहेर पण लोक असतील सगळे फिरायला येणारे. पण अजून तेवढी इथे म्हणजे खोपोलीत थंडी वाटत नाही आहे मला रोडवर. काय माहीत नाही, आता वरती असू शकते. हां 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 हां. हो 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 हो. पहिल्यांदाच रात्री, म्हणजे रात्री नाही 2 वाजले आता, पण म्हणजे ती रात्रच झाली. मग पहिल्यांदाच रात्रीचा हा मी खंडाळा घाट मी प्रवास करतोय. खंडाळा घाटातून वा वा काय भारी वाटतंय बघा. समोर बघा आपले रायडर चाललेत मस्त की आरामात रिलॅक्समध्ये चालवत आहेत गाड्या आज. आणि आज खरोखर राईडची मजा घेत आहेत आणि एकदम रिलॅक्समध्ये एकदम मस्त की चालले, स्मूथ एकदम स्मूथ. वा 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 मजा आली. दिवसाचं आपण खूप वेळा आलो इकडून, पण रात्रीचं फर्स्ट टाइम. आज हवा बहुत आहे देख हवा. हाँ हाँ ये बस जबरदस्त टर्न मारते हैं बस ना, और डर भी लगता है मालूम है क्या उनके पीछे के, उनके आगे जाने का भाई कभी भी. शिंगरोबा येतो रे बाबा, प्रवास सुखाचा होऊ दे, लेकरांना सांभाळ. ये भी स्पॉट बेकार है. ये भी हाँ, ये वाला एक्सीडेंट बहुत होता है इधर. हाँ हाँ वही ना. अरे ये क्या है मालूम है, इधर ना सब पी के आते हैं रात को. हाँ और कैसे भी आते, कैसे भी. अरे हवा मी तेच बोललो, हवा एवढी आहे ना. बोला भाई तू गाड़ी मत छोड़ना, वही हुआ भाई ऐसे तो कर रहा बोलता. अरे बाप रे. अरे हम लोग डबल सीट है तभी भी गाड़ी हिल रहा है ऐसा पूरा, फेंक रही है पूरा फेंक रहे. क्या भाई लोग मजा है कि नहीं? कडक थंडी आहे आणि गुलाबी थंडी आहे. गुलाबी थंडी असे गाल वगैरे असे हात असे गार झालेत ना. कधी एकदा चहा भेटते गरम वगैरे मस्त झालं. आणि आता आम्ही खंडाळा घाटात आहोत आणि हवा एवढी सुटली ना, हवा म्हणजे गाडी कंट्रोल होत नाही अशी बाहेर जात होती, डबल सीट असून पण. आणि आता दातावर दात आपटायला लागले आणि आता खरी थंडी वाजायला लागली आणि मजा येते आता खरोखर. आणि रायडर्स पण आमचे जरा थकलेले, त्यामुळे आता बोलले आता इथे थांबू, जरा एन्जॉय करू, थोडंसं फोटो वगैरे काढून थांबलो आहे. पण आता थोडंसं स्पीड मेंटेन करायचं, कारण आपल्याला 5 वाजेपर्यंत पोचायचं आहे काही करून. पण आता इथे ह्या ब्रिजवर ना भरपूर लोक थांबले आहेत, कारण सॅटर्डे असल्यामुळे आज फुल एकदम धमाल असते. आणि तुम्हाला बाहेरचा पण व्ह्यू दाखवतो, कारण आपण सकाळीचा एक्सप्रेस जो बघतो आपण हायवे तो वेगळा असतो आणि आता बघा रात्रीचा. हा बघा मित्रांनो, हा 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 वही खतर जबरदस्त हवा है. मतलब अपना गाड़ी का इतना वेट है, अपना दोनों का वेट है, तभी भी गाड़ी हिल रही है. देख हवे से, हवा ही देखना, बेकार हवा है आज. पुलिस है, हाँ घूमते हैं पुलिस. ये अपना लोनावला के थोड़ा सा आगे जाते हैं. मतलब ये लोनावला सिटी है ना, थोड़ा आगे जाके वो लेफ्ट साइड में ढाबे आहेत एक बहुत. हा 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 लोणावळा बघा एकदम शांत झालंय. सगळे साखर झोपेत आहेत. सकाळ झाली की चालू झालं. कोण आहे, कोण हॉर्न मारतोय बाबा? जा 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 जाऊ दे त्याला.
आता आपल्याला नाही नाही नाही, आळस नको, आळस नको, झोप येता का माने, मग लपडा होताला सगळा. मस्त आता चाय बघू काहीतरी, नाहीतर कॉफी, म्हणजे जा पण काय भेटत ना, चहा तर चहा, कॉफी तर कॉफी, आपणा काय पण चालात. इथे काय आहे, नाही बंदा, पुढे बघू पुढे बघू. आगे वाला वो ओके लग रहा है, मतलब उनका बाइक वगैरह अच्छा लगेगा ना इधर. हाँ वही, हम लोग इधर रुके थे क्या पहला, नहीं ना? यहाँ पे रुके थे बट उधर रुके थे, यहाँ पे नहीं. हाँ हम लोग किधर जा रहे थे मालूम है, पुणे जा रहे थे तभी. गरमागरम चहा पिली की जरा बरं वाटेल. है हॉटेल कोकण तडका, नाव बघ गौरव, नाव बघ काय ता, कोकण तडका. लोणावळ्याच्या पुढे आलोय आणि म्हटलं जरा थंडी, म्हणजे सगळे कुडकुडलेले थंडीने, म्हटलं मस्त कॉफी पिऊ, चहा पिऊ आणि मग पुढे जाऊ. कारण आता हळूहळू जायचं, कारण आत्ता खरी थंडी चालू झाली आहे. कारण लोणावळ्याच्या आम्ही खाली होतो ना, खंडाळ्याच्या खाली, एवढी थंडी नव्हती, म्हणजे गरम हवा येत होती. पण आत्ता जबरदस्त, म्हणजे आत्ता खरी मजा वाटते, की आता वाटते की आता राईड करतो आणि चाललो आहे आम्ही महाबळेश्वरला. हा मस्त बाईक लावली तिकडे आणि सगळे पोरं आता वाट बघतायत कधी कॉफी भेटते. गरमागरम जरा चहा पिली ना की थोडंसं तर तेवढं बरं वाटेल. नंतर काय मग परत चालू. काय काय आहे खायला पाहिजे? हां मॅगी खाणार, मॅगी खाणार काय? हा कॉफी 4 आहेत. एक ब्लॅक कॉफी, बाकीच्या हा माझी मला कॉफी दे पहिली. हा अजून एक दे. हे कोणाला काय पाहिजे तर घ्या. हे राहुल मॅगी वगैरे आहे. 3:24 झाली आहेत आणि आता मी निघालोय मस्त कॉफी वगैरे पिऊन. आणि आता राहुलला बोललो जरा तू घे गाडी. रुक 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 रुक, वैसा नहीं आएगा पीछे. नहीं हिलेगा नहीं वो, तो थोड़ा सा हिलेगा वो, उसका प्रॉब्लम नहीं है. अरे हाँ ये बंद कर बंद कर. चेन लगा है ना. चला आपल्या हेडलाईटने खूप साथ दिली आपल्याला, कारण आज ह्या हेडलाईटने मला पूर्ण महाबळेश्वर फिरायचं आहे, म्हणजे महाबळेश्वरला पोचायचं आहे. आणि पोचू आरामात. थांब जाऊ दे ना, जाऊ दे थांब, जाऊ दे बाबा. रुका 1 मिनट, पहिला खड़ा है. हाँ चलो राहुल भाई चलाओ गाड़ी. ला 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 रू 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 ला 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 ला. एक कबीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्ह्यावरी. सो गया ये जहां, सो गई आसमां, सो गई सारी मंजिलें, ये सारी मंजिलें, सो गया है रस्ता. आणि हा टाईम असतो, म्हणजे रात्रीचा प्रवास करायचा असेल ना बाईकने, तर हा एक टाईम म्हणजे किती 3, 3:30, 4, 4:30 हा हे टाईम असतो ना. ह्या टाईमला थोडं सांभाळायचं. आणि याला झापट डोळ्यावर येतेच येते, तुम्ही किती जरी प्रवास करत असलात. हां ठीक आहे, जे डेली जे असतात त्यांना सवय झालेली असते, जे टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे आहेत मोठे वाटले त्यांना सवय झालेली असते. पण आपल्याला 100% झापट येणारच येणार. त्यामुळे झापड यायच्या अगोदरच कुठेतरी वाटलं बाबा आपल्याला नाही होत नाही आता, तर आपण कुठेतरी मस्तपैकी शांत लावून कुठे जागा बाईक लावायची नाही, झोपून नाही तर बसून द्यायचं. पण आमचा प्लॅन तो आहे की थंडी म्हटलं जास्त असली असते ना तर मस्तपैकी शेकोटी वगैरे पेटवून कुठेतरी थांबलो असतो आपण. इधर कुछ तो लग रहा है चाय का वगैरह. हाँ इधर है ना, एक यहाँ इधर अपन अपना लगाते हैं ना, शेकोटी बनाते इधर ही लगा अपना, एक ही साइड में लगा, एक साइड में इधर. हाँ इधर लगा, इधर लगा, नहीं आगे मत ले, इधर ही लगा अपना गाड़ी. हाँ इधर, हाँ बस
मजबूत थंडी ना, थंडी आता खतरनाक थंडी होती हा, फुल मजा आली आणि गार झाले बा आता. मस्त यार, मजा कर रहा था. हा 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 हा, आता खरी मजा आली. हा आता थंडी एकदम फुल थंड असं वाटतं आता, म्हणजे एकदम बर्फ 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 असं हे होतं असं. हा 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 हा, 100 किलोमीटर आहे. आता एक नंबर वाटला, थोडस बरं वाटलं. हा गरम होईल ते टेन्शन नाही. ऐसा. अच्छा, तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेस वेला एंट्री केली ना? हा हा, एक्सप्रेस वेला कोणी एंट्री? नाही नाही एक्सप्रेसला आम्ही नाही गेली. आम्ही एक्सप्रेस ती पोरं, काय झालं? अरे ती पोरं असतील ती. आज पाहिलं कोणाला तरी, मी पण एक्सप्रेस वे वरून आलो. कुठली गाडी? कुठली गाडी? नाही नाही, 4 व्हीलर. गौरव म्हणजे आता गौरव आता असा बोलेल बोलताना. आम्ही आता मित्रांनो आम्ही आता थांबलो चहा प्यायला परत. आमचा दुसरा ब्रेक होता हा चहाचा. आणि आता आम्ही पुन्हा जेव्हा क्रॉस केलं ना, त्याच्यानंतर आता ही जी थंडी आहे ना, ही खरी थंडी आहे, एकदम फुल खतरनाक थंडी आहे. म्हणजे एकदम सगळे एकदम डाऊन झालेत. त्यामुळे आता 2-2 कप सगळ्यांनी चहा पिली आहे. आणि आता हे पण आज गाड्यांना आपल्या त्रास होणार नाही, काय माहित आहे, थंड असल्यामुळे ना गाड्यांना तेवढा आपल्या इंजिनला त्रास नाही होणार. सो मित्रांनो बरोबर आता 5 वाजून गेलेत आणि आम्ही आता निघालो. इथे चहा वगैरे पिली थोडी, कारण काय आलं इकडे जेव्हा पुन्हा आम्ही जेव्हा सोडलं ना, तेव्हा खतरनाक थंडी होती, म्हणजे एकदम सगळे गारटलेले. तर म्हटलं आपण इकडे आता चहा पिऊ थोडी आणि मग हळूहळू निघू. आता आम्ही निघणार. आता इच्छा नाही कोणाची म्हणजे बाईकवर बसून जायची, पण आपल्याला ऑप्शन नाही, कारण रिटर्न आपल्याला लवकर घरी पोचायचं आहे. त्याच्यामुळे आपण काही करून आता एक 7-7:30पर्यंत आपल्याला महाबळेश्वरला पोचायचं आहे. त्या हिशोबाने आम्ही आता आमचं प्लॅन असं आहे की आता म्हणजे साधारण उजाडलं ना की जिकडे पण पहिलं हॉटेल भेटेल तिकडे आम्ही थांबून ब्रश वगैरे फ्रेश होऊन म्हणजे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता वगैरे तिकडेच करून मग आम्ही डायरेक्ट वरती जाणार. कारण वरती गेल्यानंतर मग टेन्शन नाही, मग फटाफट आपले जे पण स्पॉट काय ते फटाफट फिरायचो आणि मग परत खाली येऊन परत आपण खालीच जेवणात, वरती नाही. म्हणजे महाबळेश्वर वगैरे आम्ही जेवत बसणार नाही, खाली येऊनच जेवणार. पण ॲक्च्युली हे दिवस चांगले आहे, डिसेंबर जानेवारी बेस्ट आहे. म्हणजे ह्या तुम्हाला महाबळेश्वर वगैरे जायचं असेल, थंडी आहे इकडे. आपल्या मुंबईत थंडी एवढी जाणवत नाही, पण बाहेर थंडी आहे बऱ्यापैकी. चलो गाइस लेट मत करो. ही थंडी थंडी करत बसलो तर इथेच वाजतील आपल्याला, त्यामुळे आपण आता निघूया. अजून 111 किलोमीटर आहे महाबळेश्वर आणि आपल्याला ते 2 तासात कव्हर करायचं आहे. ठीक आहे, आता काय घाई करायची गरज नाही, 5 वाजून गेलेत. ठीक आहे, आपण म्हणजे 7-7:30 पर्यंत आपण पोचणार महाबळेश्वरला. दोन्ही पण मोबाईल घेतलेले आहेत, ओके, काय राहिलं नाही आहे. आणि आता पेट्रोल पण ओके आहे, पेट्रोल काय भरायची एवढ्यात गरज नाही. आपली बरोबर आता 109 किलोमीटर गाडी चाललेली आहे. म्हणजे जेव्हा मी 0 केलं ट्रिप तेव्हापासनं आता अजून मला वाटतं अजून 100 किलोमीटर फिरेल आरामात. म्हणजे येऊन जाऊन मला वाटतं नाही जास्त होईल, 400 किलोमीटर होईल आरामात. हो. आता इथे कुठे थांबायचं नाही, आता डायरेक्ट ब्रेकफास्ट करायला थांबायचं मस्तपैकी. या थंडीमध्ये मी एक नोटीस केली, जेव्हा आपण राईड करतो ना बाईकवर असतो, रनिंग करत असतो ना, तेव्हा अजिबात थंडी वाटत नाही. म्हणजे हवा येते थंड, पण अशी एकदम हु असं होत नाही. पण जेव्हा पण आम्ही थांबतो ना कुठे पण चहा प्यायला म्हणा किंवा काय, म्हणजे जास्त जेव्हा गार होतं एकदम, तेव्हा जास्त थंडी वाजते. म्हणजे एकदम थांबल्यानंतर म्हणजे असं इच्छाच होत नाही नंतर बाईकवर बसून परत गाडी चालवायची. आणि आता मी चाललो आहे, आता रनिंगमध्ये आहे, 60च्या स्पीडमध्ये आहे, अजिबात थंडी वाटत नाही. म्हणजे आता इथे तर वाटत नाही, पुढे अजून माहीत नाही. आणि ते त्यांचे ते पट्टा आहे, म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये थंडी, आता ह्या पट्ट्यामध्ये आम्हाला थंडी नाही वाटत आहे. आता अजून ह्याच्यानंतर पुढे थोडीशी झाली तर म्हणजे सातारा वगैरे आलं ना, मग थंडी चालू होईल जरा. आता महाबळेश्वरला तर काय 12 महिने थंडीच असते, पण आताची थंडी वेगळी आहे. आणि धुकं वगैरे असले की थोडंसं मजा येईल सकाळीच बघायला ते. आता काय आहे हे, बेंगलुरू 832 किलोमीटर, कराड 152 आणि सातारा 100. आता मला झोप येत नाही बघा गाडीवर बसल्यावर. मग अशी मागे बसलेलो राहुलच्या इथे, राहुल जेव्हा चालू होतं तेव्हा मला जबरदस्त झापड आली, 2-3 डुलकी आली मला मस्तपैकी. म्हणून मी बोललो राहुलला, बाबा आता एक थांबूया, बस झालं. एक तर पेट्रोल पंपाकडे थांबूया
नाही तर कुठेतरी चहाची टपरी दिसली तर चहाच्या इथे थांबू. पुढे बोगदा आहे. त्या गोप्रोची बॅटरी लो झालेली आहे, ती आता थोड्या वेळाने चार्जिंगला लावायची. पहिले आधी बोगद्याची मजा घेऊया. हो नाही, थांब ना बाबा, माहित आहे 4 व्हीलर आहे तुझ्याकडे. जा 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 जा. गेला. हां, घाई खूप असते, घाई. जाणार तर घरी, पण जरा काय, जरा सुसाट मोकळा दिसला रोड की जरा पळवायची. आपले पार्टनर कुठे दिसत नाही. आहेत 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 आहेत. हां हां हां, बोगदा तसा मग एक मोठा आहे मस्त. गाडाटलो रे, गाडाटलो. हा 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 हा. असं म्हणजे ॲक्सिलेटरवर हात आहे की तो क्लच मी दाबतोय ते काहीच मला फीलच होत नाही आहे. असे एकदम असं वाटतं की दगड दगड झाला आहे हात माझा. फ्रीजरमध्ये ठेवतात ना तसा हात झाला आहे. असं म्हणजे काहीच फील होत नाही मला. म्हणजे ब्रेक दाबायला मला असं जोरात ताकद लावावी लागते क्लच दाबायला. एवढा आता इकडे गारठा आहे खतरनाक. हा हा हा, कशी का मागची कुडकुडते बघा. हो 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 हो. थंडी 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 थंडी. 4 व्हीलरमधून बसणारे मस्त झोपून जात असतील. पण आता काय आहे, स्पीड कमी केला, थांबलो तर मग मजा नाही येणार. मग परत अजून थंडी वाजेल आणि मग ती इच्छा नाही होणार. त्यापेक्षा आता थांबायचं नाही, थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. आता थांबायचं डायरेक्ट साताऱ्याला. केळवडे केळवडे केळवडे. कारण थांबलो तर मग मजा गेली. मग थंडी अजून वाजणार. मग झालं, मग संपला. किती वाजले? 5:41 झाली बाबा. झाला, पहाट झाली, पहाट पहाट झाली. उठा उठा साताराकर, उठा. क्या क्या? हाँ ये ना बहुत बाहर है. बाइक वालों को भी संभालना चाहिए और 4 व्हीलर वालों को भी. जियो जियो जी भर के, जियो पेट्रोल पंप. वाह, ये कौन आ रहा है काला वाला? हाँ बाबा मालूम है, मेरा टैंक बैग हिल रहा है अभी. राजगड प्युअर वेज, प्युअर वेज. शेकोटी बघितली कसं वाटतं थांबायचं लगेच. फुल पॅक पाहिजे भाई आपले. आपलं ॲक्च्युली काय आहे, रायडिंग बूट वगैरे असले असते ना, पॅन्ट बिंट, रायडिंग पॅन्ट, एकदम काम तमाम झालं असतं. आता काय जीन्स आहे त्याच्यामुळे ते मग सांगितलं तुम्हाला, खालून थंड हवा जाते, एकदम गार गार हवा. त्यामुळे तिला आपण काय कंट्रोल करू शकत नाही. बाकी ठीक आहे, कान वगैरे पॅक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचं कान वगैरे पॅक असतील ना तर तेवढं थंडी एवढी हे होत नाही, घुसत नाही तुमच्या अंगात. हां, हे बघा आता हे इथे आता धुकं थोडं दिसायला लागतं. धुकं मित्रांनो, बाहेर पडा. थंडी बघा, थंडी. अरे हात हे बघा कसे झालेत बघा. असं हे पण होत नाही बघा. आता मी थांबलो इथे हायवेला ह्याच्यासाठी, कारण आपला जो पार्टनर आहे हा बघा, हा इकडे दिसतोय, त्याला झाली, ह्याला आहे बघा, ह्याला झाली, जोरात झाली आहे त्याला. त्यामुळे आता काय करणार, थंडी पण आहे आणि टाईम असेल बिचारायचं एवढं सकाळी सकाळी जायचं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, इथे थांबू आपण. कारण इथे काय आहे, इथे लाईट पण नाही आहे. हे बघा अशी आहे, इथे लाईट पण नाही, इकडे सगळं बंद आहे. आणि तिकडे मला दिसलं, म्हटलं थांबू. अच्छा, मग अशी ॲम्ब्युलन्स आली ती इथे थांबली. हा मित्रांनो, हे बघा हात काम नाही करत आहेत एकदम. हे बघा असं झालं, म्हणजे असं करायला पण मला त्रास होतोय, एवढे कडक झालेत थंडीने. काय माहीत नाही, 2, 2:30, 3 वाजेपर्यंत थंडी नव्हती. पण जसं 5 वाजून गेले आणि आम्ही पुन्हा क्रॉस केलं, खतरनाक थंडी. इथली गावातली लोक मस्त झोपत असतील थंडीच्या दिवसात, भारी वाटत असेल. वा 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 वा. हाँ सर, हाँ. अरे बीच में थोड़ा सा गैप दो. हाँ बीच में गैप देख.
सो मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता पोचलोय आपल्या जो आता महाबळेश्वरला जो रोड जातो हा बघा, हा वाला, तिथे थांबलोय. आणि आपल्या महाबळेश्वर रोडलाच एंट्रीलाच केल्यानंतर इथे हॉटेल भेटतं. ह्या हॉटेलमध्ये मी 5 वर्षापूर्वी जेव्हा आलेलो आपल्या श्रावणीला घेऊन, तेव्हा मी ह्या हॉटेलमध्येच जेवलेलो. त्यामुळे यांना बोललो, म्हटलं आपण इथेच नाश्ता करू. आणि आता थंडी गेली आहे आणि आता ऊन आले, त्याच्यामुळे आता बरं वाटतंय. पण जरा मजा आली थंडीमध्ये पण. आणि रात्रभर आम्ही आपली गाडी चालवतोय, मध्ये थांबतोय, रात्रभर चालवतोय, अजिबात तोंडाला डोळ्याला पाणी नाही लावलं. पण आज मजा आली, झोप नाही आली. फक्त आपला गणेश भाऊ मला वाटतं कंटाळला. गजानन भाऊ थोडा कंटाळला थंडीला खूप. फर्स्ट टाइम आहे ना. पण ते कसं आहे, थंडी आता परत नाही, नंतर पुढच्या वर्षी येणार काय. त्यामुळे थंडीची मजा आताच नाही घेणार तर मग कधी घेणार. आता गरमी आपण एवढी सहन केली तर थोडी थंडी सहन करूया ना. काय ठेवलं आयुष्यात. मग ते आहे ना, काय आहे आता. हे आता लग्न झालं की संपला विषय. मी नसणार. मग हा नसणार, हा बुक होणार. ह्याचं लग्न झालं की हा बिझी होणार, असं आहे. मंगेश भाऊ तर पुण्यातूनच जातो बोलू लागले होते घरी. मग आता गौरव, माझा मित्र राहतो, मी जातो त्याच्याकडे. गौरवचं लग्न झालं की तो बिझी होणार, राहुलचं लग्न झालं की तो बिझी होणार. मग तो अजून एक इलेक्ट्रिक घेईल बायकोला, दोन लावेल. कुठे लावेल. मग पनवेलला त्याला अजून स्वतः त्याला पॉइंट हे करावे लागतील. कंदारी चार्जिंग. ए चला फटाफट. मेरा शादी है, तुम लोग मेरे को बाइक दो ना यार. अरे क्या बात किया रे. चल ते ये दे उसको, ये रे. वो तो इलेक्ट्रिक बस जा रही है, साले ले वीडियो में उसको. गवर्नमेंट है तेरा, प्राइवेट है. सुन, जिसको भी ब्रश बिश करने का फटाफट करो, क्योंकि अपन को 9 बजे ऊपर पहुंचने का है. कौन से भगवान पे. सुमित्रांनो, आता मी इथे नाश्ता वगैरे करून आम्ही डायरेक्ट जाणार महाबळेश्वरला. आता इथे याचे किती एपिसोड होतील माहीत नाही, पण मोठा ब्लॉग होणार आहे. आणि मोठे एपिसोड म्हणजे 2-3 एपिसोड नक्की होतील. आणि त्या 2-3 एपिसोडमध्ये तुम्हाला नक्की मजा येईल. कारण आता महाबळेश्वर सध्या क्लायमेट काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगूच. त्याच्यानंतर त्या हिशोबाने तुम्ही या पुढच्या संडेला. तर आम्ही तर धमालच करणार आहोत. पण बघू, जेवढी धमाल करण्यात म्हणजे करायला जमणार तेवढी करणार. कारण आपल्याला लवकर जायचं पण आहे घरी सगळ्यांना. कारण उद्या परत सगळ्यांना कामावर जॉईन व्हायचं आहे. कारण सगळे हे सगळे मोठे पगारवाले आहेत. म्हणजे 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख सगळे मोठे पगारवाले. 6 महिन्याचं बोलतोय, 6 महिन्याचे मिळून येतात ते 1.5 लाख. पेट्रोल भरतोय पुढे या तुम्ही. तिथे नाही भेटलं पेट्रोल मला. सोया था भाई, सोया था क्या. ए भाई, सोने का नहीं है इधर, सोने का नहीं है. मालूम है तेरा नाइट राइड तेरा फर्स्ट है, पता चल रहा है भाई मेरे को. नींद नहीं आ रहा है. हाँ, ये भी सो गया लगता है बाबू. रात भर गाड़ी चला है, मजा आ गया. ए दादा, वो सोया रहेगा. हाँ बाबू, मैं टाइम पास कर रहा था. बोलता बोलता 9:20 झाले. आणि आता ऊन आलं, ऊन थोडंसं. त्यामुळे थोडंसं आता ओके आहे. नाही तर हालत खराब झाली आमची सकाळी 3-3:30 वाजता. तर खतरनाक हालत खराब. मिसळपाव 1 नंबर आहे इकडे. मिसळचे जे प्रकार आहेत ना, ॲक्च्युली इकडे आल्यानंतर त्यांच्या पद्धतीचंच खायचं, गावरान काहीतरी. मसाला डोसा, इडली वगैरे इकडे नाही होत. म्हणजे ॲक्च्युली त्यांची डिशच नाही आहे ती. त्यामुळे हे मोस्टली नाही खायचं आपण ते काय मुंबईला रोज खातो. त्यामुळे आपण इथे आल्यानंतर इथलं खायचं. म्हणजे मटण ॲक्च्युली ह्या साईडला चांगलं भेटतं.